ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशीभविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे एक सुंदर प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करते. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज रविवार 9 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी ही विशेषतः मनशांती आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज मृगशिरा नक्षत्र आहे, जे सर्जनशीलता आणि नवीन विचारांना चालना देते. आजचा सूर्योदय सकाळी 6:01 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:04 होईल. राहू काळ संध्याकाळी 5:26 पासून 7:04 पर्यंत असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा. आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 पासून 12:58 पर्यंत आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या राशीतून दुसऱ्या स्थानी म्हणजेच वृषभ राशीत आणि मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. चंद्राच्या या स्थितीमुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि नवीन ऊर्जा मिळेल. आजचा दिवस तुमच्या प्रेमसंबंधांसाठी आणि कौटुंबिक आयुष्यासाठी खूपच सुखद आहे. तुमच्या मनातील सकारात्मकता आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरित करेल. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आजच्या दिवशी कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर दुपारी 1:40 पासून ते 2:55 पर्यंत करा. तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. आज एक विशेष काळजी घ्या, ती म्हणजे हिरवा रंग वापरणे टाळा, कारण आजच्या दिवशी हा रंग तुमच्यासाठी नकारात्मक ठरू शकतो. शनीचा प्रभाव तुमच्या पत्रिकेत असल्याने मनातील भीती दूर करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासापेक्षा तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवा. तरुण वर्ग, आजचा दिवस तुमच्या नात्यातील गोडवा वाढवणारा आहे. जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा. गृहिणींनो, आज घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबासोबत एखादा छोटासा बेत आखणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाचा ताण कमी करणारा आहे. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. चालणे किंवा हलका व्यायाम करणे तुमच्यासाठी हितकारक ठरेल. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची की स्वतःची मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट तुमच्यासाठी संयमाचा आणि सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे, तर सूर्य कर्क राशीत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे आज काही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात, ज्यांचा तुमच्याशी थेट संबंध नाही, तरीही तुम्हाला त्या ओढल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरातील प्रियजनांसोबत काही वादविवाद होऊ शकतात, जिथे तुमची चूक नसतानाही तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवणे आणि शब्दांचा वापर जपून करणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. आज वादविवादांपासून दूर राहून शांत राहणेच तुमच्यासाठी सुरक्षित आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, मात्र मनातील गोंधळामुळे थोडा वेळ वाया जाऊ शकतो.
तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा टिकवून ठेवण्याचा आहे. रागाच्या भरात कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज घरातील लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लो प्रोफाईल राहण्याचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय आज टाळावेत. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि शक्य असल्यास ध्यान करावे. आजचा शुभ काळ दुपारी 1:45 ते 2:30 या दरम्यान आहे. या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज गुलाबी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक सत्कार्य म्हणून आज एखाद्या गरजूला पाणी किंवा थंड पेय दान करा. तुमच्या पत्रिकेत राहूचा प्रभाव असल्याने नात्यात गोडवा टिकवण्यासाठी ध्यान करा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात शांत राहणे जास्त महत्त्वाचे आहे की आपले मत ठामपणे मांडणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट तुमच्यासाठी एक आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच वृषभ राशीत संचार करत आहे, ज्यामुळे काही कारणास्तव तुम्हाला मनामध्ये थोडी अस्वस्थता किंवा अनामिक भीती वाटू शकते. पण लक्षात ठेवा, हा केवळ एक तात्पुरता काळ आहे आणि चिचाच्या शेवटी ही अस्वस्थता पूर्णपणे निघून जाईल. तुमच्या मनात येणारे हे विचार म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील छोटे अडथळे आहेत, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. आज तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने संवाद साधा, यामुळे तुमचे मन हलके होईल. आजचा दिवस तुमच्या जुन्या कर्मांची जबाबदारी स्वीकारण्याचा आणि प्रामाणिकपणे वागण्याचा आहे. शाळकरी मुलांनी आज अभ्यासापेक्षा स्वतःच्या आवडीच्या छंदांना वेळ द्यावा, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात घाई न करता नात्याला समजून घ्या. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेवावे, ज्यामुळे नकारात्मक विचार दूर राहतील. नोकरी आणि व्यवसायात आज घाईने निर्णय घेऊ नका. विशेषतः कोणालाही कर्ज देणे किंवा घेणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः चालताना किंवा पायऱ्या चढताना सावध राहा. आज दुपारी 1 ते 2:30 या वेळेत तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? निसर्ग, संगीत की ध्यान कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या लाभ भावात म्हणजेच वृषभ राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक परीक्षा घेणारा ठरू शकतो. ऑफिसमध्ये किंवा बाहेरच्या जगात आज तुम्हाला अनेक नाजूक प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आजूबाजूला खूप गोंधळ किंवा तणावाचे वातावरण असू शकते, त्यामुळे कोणाच्याही वादात पडू नका. जर कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागले, तर शांत राहून तिथून निघून जाणेच तुमच्या हिताचे ठरेल. कर्क राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील असतात, त्यामुळे इतरांच्या नकारात्मकतेचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी स्पष्ट मर्यादा आखून घेणे आज तुमच्यासाठी गरजेचे आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाचे समाधान मिळेल, पण कामाच्या व्यापात स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या मानसिक शांततेवर भर द्या. मृगशिरा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देईल, पण गोंधळ टाळा. तरुण वर्गासाठी आज प्रेमसंबंधात संयम बाळगणे गरजेचे आहे. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात व्यस्त असला तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. जुन्या मैत्रिणींशी गप्पा मारणे तुम्हाला ताजेतवाने करेल. नोकरी आणि व्यवसायात आज सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आज कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार टाळलेलेच बरे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
पोटाचे विकार किंवा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ संकेत, आज जुन्या मित्रांशी संपर्क साधा, त्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या मित्रांनो. आजचा आमचा प्रश्न असा आहे की आयुष्यात कठीण प्रसंगात तुम्हाला सर्वात जास्त मानसिक बळ देते? तुमचे आई वडील, तुमचा जोडीदार की तुमचा एखादा खास मित्र? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेल्सला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच वृषभ राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एकंदर खूपच प्रसन्न आणि उत्साही असणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्यासाठी संधींचे दरवाजे उघडणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आज तुम्हाला तुमच्या सुप्त गुणांची आणि कौशल्यांची परीक्षा घ्यावी लागेल, तरच तुम्ही तुमची ध्येये गाठू शकाल. संध्याकाळच्या वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही थोडे व्यस्त राहाल, पण लक्षात ठेवा की तुमच्या वैयक्तिक ध्येयांना दुय्यम स्थान देऊ नका. आजचा तुमचा भाग्यशाली रंग सी ग्रीन म्हणजेच समुद्री हिरवा आहे. दुपारी 2 ते 3 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मात्र राहूच्या सावलीचा प्रभाव यावर्षी थोडा जास्त असल्याने मानसिक स्पष्टतेसाठी आणि संरक्षणासाठी एखादे छोटेसे यंत्र किंवा अभिमंत्रित वस्तू जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा. यामुळे तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी उत्तम आहे. नवीन विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी आजचा दिवस सत्कारणी लावा. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज थोडा संयम बाळगा. रागाच्या भरात कोणालाही काहीही बोलू नका, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींसाठी आज नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या आणि बाहेरचे खाणे टाळा. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सा मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच वृषभ राशीत संचारत आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. तुमच्या स्वभावातील हा सकारात्मक बदल आजूबाजूच्या लोकांना नक्कीच प्रभावित करेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादी जमीन किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अतिशय शुभ आहे. आज घेतलेला निर्णय भविष्यात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळवून देईल. आज तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या तुम्ही अजिबात सोडू इच्छित नाही. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता खूप चांगली असेल. अभ्यासासोबतच एखादा नवीन छंद जोपासण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीचा आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला मोठी संधी देऊ शकते. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि मन प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. शनीच्या प्रभावामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजचा शुभ काळ दुपारी 1:15 ते 2 या दरम्यान आहे. आज पिवळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. शनीच्या नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी आज एखादा नवीन छंद जोपासा, हेच तुमच्यासाठी उत्तम औषध आहे. एक महत्त्वाची सूचना,
आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः दुपारी राहूच्या प्रभावामुळे रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते आणि तुम्ही त्यावर कशी मात करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच वृषभ राशीत आणि मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचा आणि समृद्धीचा असणार आहे. मिथुन राशीतील मंगळ आणि कर्क राशीतील सूर्य, बुध आणि गुरु यांची युती तुमच्यासाठी व्यवसायात नवीन संधी घेऊन येत आहे. आज तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा दीर्घकालीन फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका, तर विचारपूर्वक आणि नियोजित पद्धतीने पावले उचलल्यास तुम्हाला मोठा नफा मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांदीचा रंग अत्यंत शुभ आहे. दुपारी 4:30 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. मात्र शनीच्या प्रभावामुळे काही मानसिक दडपण जाणवू शकते. त्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि चांदीची वस्तू जवळ ठेवणे तुम्हाला शांतता देईल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबतच्या संवादात गोडवा ठेवा आणि वाद टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या आर्थिक नियोजनासाठी उत्तम आहे. कुटुंबाच्या भविष्यासाठी काहीतरी नवीन बचत करण्याचा विचार करा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस खूपच फलदायी आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे, पण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पचनसंस्थेशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या आणि नियमित चालण्याचा व्यायाम करा. आजचा सत्कार्य, आजच्या दिवशी एखाद्या गरजूला पांढरे वस्त्र किंवा अन्नदान करा. यामुळे तुमच्या कुंडलीत नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत की योग्य वेळ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेत असते. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट रविवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात आहे. काही जुनी अपूर्ण कामे आज तुमच्या चिंतेचे कारण ठरू शकतात. पण लक्षात ठेवा की तुम्ही वृश्चिक राशीचे आहात. तुमच्यात प्रचंड जिद्द आणि सहनशक्ती आहे. आज तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या भावनिक आधाराची गरज भासू शकते. त्यामुळे एकटे राहण्यापेक्षा आपल्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला. आजच्या दिवशी गडद रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. दुपारी 4 ते 6:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. मात्र आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. शनीच्या तीव्र प्रभावामुळे मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी आज शांत संगीत ऐका. यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने लढा देणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट रविवार तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 6व्या स्थानी म्हणजेच वृषभ राशीत मृगशीर्ष नक्षत्रात संचार करत आहे. मिथुन राशीतील चंद्राचा प्रभाव तुम्हाला काहीतरी नवीन शोधण्याची ओढ लावेल, ज्यामुळे मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पण काळजी करू नका,
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण तुम्हाला आता तुमच्या प्रियजनांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा योग खूप दिवसांनी आला आहे. त्यामुळे आज कोणतीही पूर्वयोजना न करता प्रवाहाबरोबर वाहून जा आणि या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या. आजच्या दिवशी महत्त्वाचे काम करण्यासाठी दुपारी 2 ते 3 ही वेळ अत्यंत शुभ आहे. आज तुमच्यासाठी लिंबू हिरवा रंग खूप भाग्यशाली ठरेल. यावर्षी गुरुग्रहाची तुमच्यावर विशेष कृपा आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीचा वेग कायम राहील. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञतेचा भाव ठेवा, म्हणजे तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्यातील कल्पकतेला महत्त्व द्या. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा तुम्हाला प्रगतीकडे नेईल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधा आजचा दिवस खूप छान आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. पण कोणाशीही वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरचे खाणे टाळा आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करा. सावधानता. आज कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीसाठी सर्वात जास्त कृतज्ञ वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी द्या. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या पंचम भावात म्हणजेच वृषभ राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन नातेसंबंध दृढ करण्याचा आणि जुन्या कटुतेवर फुंकर घालण्याचा एक उत्तम संधी घेऊन आला आहे. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती पाहता आज तुम्हाला काही गोष्टींमध्ये संयम राखणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्या उत्साहात आणि चैतन्यात भर पडेल. तुमच्या प्रियजनांना सरप्राईज देण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. गेल्या काही दिवसात तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात जे काही वादविवाद झाले आहेत, ते मिटवण्यासाठी आज लवकर घरी परतणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या नात्यातील दुरावा कमी होऊन पुन्हा एकदा शांतता आणि आनंद पसरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा सृजनात्मक कामात जास्त रस निर्माण करणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप गोड आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा किंवा एखादी छोटी सहल करण्याचा प्लॅन करा. यामुळे तुमचे नाते अधिक बहरून येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न करण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारून किंवा एखादा कार्यक्रम आखून तुम्ही घरातील नकारात्मकता दूर करू शकता. नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या व्यापापेक्षा नात्यांच्या जपणुकीचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. राहूच्या प्रभावामुळे आज काही गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना शांत राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा एक महत्त्वाचा सल्ला, आज कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण संवादापासून दूर राहा. कोणाशीही वाद घालणे आज तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल. आजचा माझा तुम्हाला एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट तुमच्यासाठी सावधगिरीचा दिवस आहे.
आज चंद्र वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात आहे, तर तुमच्या राशीस्वामी शनीचे स्थान मीन राशीत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे आज तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस घाईघाईने निर्णय घेण्याचा नाही, तर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलण्याचा आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे. आज तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल, कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा. कारण आजचा एक चुकीचा शब्द तुमच्या नात्यात आणि करिअरमध्ये मोठे नुकसान करू शकतो. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर आज ग्रहांचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा आणि घाईत कोणताही करार करू नका. आज काळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे, जो तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवेल. दुपारी 2 ते 3 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. शनीच्या प्रभावामुळे आज मन विचलित होऊ शकते. त्यामुळे ध्यान करा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 9 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून तिसऱ्या स्थानी म्हणजेच वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा भावनिक चढ उतारांचा असू शकतो. चंद्राच्या या स्थितीमुळे तुम्हाला आज थोडे उदास किंवा चिडचिडे वाटू शकते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आज तुम्हाला समजून घेणे कठीण जाईल, कारण तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास टाळाटाळ कराल. तुम्हाला आज दिशाहीन वाटू शकते. पण लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीला एक सकारात्मक बाजू असते. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्वतःला गुंतवून घेण्यापेक्षा तुमच्या विचारांची दिशा बदला आणि मोठ्या चित्राकडे पहा. आज जांभळा रंग परिधान करणे टाळा. दुपारी 2:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शनीच्या प्रभावामुळे आज मनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज एक आरोग्यदायी जेवण स्वतःच्या हाताने बनवून खाणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात मन एकाग्र करणे थोडे कठीण जाईल. विनाकारणच्या विचारांत वेळ वाया घालवू नका. तरुण वर्गासाठी आज प्रेमसंबंधात किंवा मैत्रीत गैरसमज होऊ शकतात. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहणे आज हिताचे ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. संयम ठेवा, यश नक्की मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणाशीही कठोर बोलणे टाळा. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे? तुमच्या उत्तराची मी वाट पाहत आहे. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेल्सला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या उत्तरासह हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.